2024च्या लोकसभा आणि विधानसभेनंतर पवार कुटुंब पोटनिवडणुकीत एकत्र आलं असलं तरी 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष पेटण्याचे संकेत देण्यात आलेत. 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढतीचे संकेत रोहित पवारांनी दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आता पोटनिवडणुकीत एकत्र आलेल्या पवार कुटुंबात पुन्हा मतभेद सुरू झालेत का, अशी चर्चा रंगली आहे. मात्र या संदर्भात कुणी वक्तव्य केलंय, पवार कुटुंबातून कुणी नाराजी व्यक्त केली आहे, पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अख्खं पवार कुटुंब मैदानात उतरलं. घरोघरी जाऊन प्रचार केला. खासदार सुप्रिया सुळेंनी तर सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेत भाषणही केलं. त्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची चर्चा असतानाच आता 2029 मध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याचे संकेत आमदार रोहित पवारांनी दिलेत. रोहित पवारांच्या वक्तव्याला कारण ठरलं ते जय पवारांनी 2029 ची विधानसभा निवडणूक लढण्याबाबत केलेलं वक्तव्य. 2029 ची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं काल जय पवारांनी म्हटलंय. दुसरीकडे पोटनिवडणूक सोडून 2029 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चेला तोंड फुटल्यानं युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी जय पवार आणि रोहित पवारांना कानपिचक्या दिल्या आहेत. खरं तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी अपघाताबद्दल अनेक पुरावे समोर आणले. एवढंच नाही तर अजित पवारांना न्याय देण्यासाठी लढाई सुरू असल्याचं वारंवार त्यांनी सांगितलंय. 2029 मध्ये दादांच्या राष्ट्रवादीनं जय पवारांना उमेदवारी दिल्यास बारामती जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार की जय पवार विरुद्ध रोहित पवार अशी लढत होणार हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी मी 2029 मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा अशी बारामतीतील जनतेची इच्छा आहे या वक्तव्याने बारामतीत पुन्हा एकदा भाऊबंदकी उफाळून आली आहे. पाहुयात जय पवार नेमकं काय म्हणाले ते. मी सकाळी जे बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला. मी बोललो की मागणी आमच्या लोकांची आहे. मी सारखं बोलत आलोय की मला पक्षासाठी काम करायचं, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय. आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करावं. नाही, आता सुमित्रा वहिनी या उमेदवार आहेत पोटनिवडणुकीमध्ये काय गणित आहे तुमचं? कारण आज मतदान होतं, एक भावनिक पातळीवर सगळं इलेक्शन सगळं गेलेलं आहे. तुम्ही 29 इच्छा बोलून दाखवल्यामुळे त्याचे अनेक अर्थ निघतात. मी आधीपासून बोलत आलोय की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार. नगर परिषदेच्या वेळेस पण नगर अध्यक्षपदीसाठी पण माझं नाव आलेलं होतं. तेव्हा पण मी दादांना सांगितलं की मला एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं. आगामी काळात पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील आमदार रोहित पवार, खासदार पार्थ पवार, युगेंद्र पवार की जय पवार या चार पवार बंधूंपैकी कोण बारामतीचं नेतृत्व करणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. जय पवार यांच्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते असं विधान केलं. युगेंद्र पवार यांनी मात्र या विषयावर आता चर्चा करण्याची वेळ नाही, भावांमध्ये वाद निर्माण करू नयेत असं आवाहन करून या विषयावर समोपचाराची भूमिका घेतली आहे. पाहुयात नेमकं रोहित पवार काय म्हणाले ते. आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे. जी शेवट दादांची इच्छा होते की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे, परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे. हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित यावं लागेल, आम्ही तर विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे एक पक्षाला आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही. बारामतीच्या राजकारणात सध्या पवार कुटुंबाची तिसरी पिढी सक्रिय झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीकडे लक्ष केंद्रित केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार उभा केल्यानंतर आकाश मोरे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यातून त्यांची राजकीय प्रगल्भता दिसून आली. पोटनिवडणुकीच्या प्रचारातही
त्यातही त्यांनी भूमिका बजावली. रोहित पवार यांचा मतदारसंघ कर्जत जामखेड असला तरी गेल्या काही महिन्यांपासून ते बारामतीत सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. प्रसार माध्यमांनी याबाबत त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी कर्जत जामखेड मध्येच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदा बारामतीतून निवडून आल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. त्यांच्या राजकीय प्रवासाचा प्रारंभ शिरसुफळ गुणवडी गटातून निवडून येऊन झाला. त्यामुळे बारामती हे त्यांचं राजकारणातील मूळ असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आता नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार हे देखील बारामतीच्या राजकारणात सक्रिय दिसू लागले आहेत. मात्र याआधी पार्थ पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी निर्माण झाली होती. त्या वक्तव्यावरून पार्थ पवार वादात सापडले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पार्थ पवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्याचे पडसाद निवडणुकीच्या प्रचारात पडू नयेत यासाठी त्यांना जाहीर प्रचारापासून दूर ठेवण्यात आलं. मात्र पडद्यामागून सर्व यंत्रणा पार्थ पवार हे सांभाळत होते. याआधी युगेंद्र पवार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवल्यानंतर बारामतीत नवे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यांनीही निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लोकसंपर्कावर भर दिला. त्यामुळे आगामी काळात बारामतीची सूत्रे युगेंद्र पवार यांच्या हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र आता जय पवार यांनी 2029 मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा अशी बारामतीतील जनतेची इच्छा असल्याचं बोलून दाखवल्यानंतर आता बारामतीत भाऊबंदकी उफाळून आली आहे. जय पवार यांच्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते असं विधान केलं. युगेंद्र पवार यांनी मात्र या विषयावर आता चर्चा करण्याची वेळ नाही, भावाभावांमध्ये वाद निर्माण करू नयेत असं आवाहन करून या विषयावर समोपचाराची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीचे तिसऱ्या पिढीचे नवे नेतृत्व रोहित, पार्थ, युगेंद्र की जय पवार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.